नाशिक जिल्ह्यामधील 1000 वर्ष जुनं शिव मंदिर जे 11व्या शतकात बांधण्यात आलं. माहितीये का तुम्हाला? नाही ना? चला दाखवतो. नाशिकमधील गंगा आरती आणि रामकुंडाच्या जवळपास असणारी मंदिरे पाहून आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो एक असे शिव मंदिर पाहायला जे नाशिकपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर सिन्नरमध्ये आहे आणि जे 1000 वर्षांपेक्षाही जुने आहे, ज्याचे नाव आहे गोंदेश्वर शिव मंदिर. सकाळी 7 वाजता मंदिराजवळ पोहोचलो, पण नाशिकवरून सिन्नरला जाताना कुठेही नदी मिळाली नाही, त्यामुळे आंघोळ करायची बाकी होती. पण नशीब एवढे चांगले की चक्क मंदिराच्या बाजूलाच आंघोळीची सोय झाली. खूप थंडी होती आणि अशा थंडीमध्ये थंड पाण्यात आंघोळ करायची मजाच वेगळी. आंघोळ केली, फ्रेश झालो आणि निघालो मंदिर एक्सप्लोर करायला. गोंदेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करतात जे पाहायला मिळालं ते शब्दात सांगण्यासारखं नाही. मंदिराचे नयनरम्य आणि मनमोहक दृश्य. मंदिर एक्सप्लोर करायला सुरुवात केली. पहिल्यांदा संपूर्ण मंदिर बाहेरून एक्सप्लोर करून घेतलं. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे 11व्या शतकात यादव राजवंशाने बांधलेले असून ते पंचायतन शैलीतील उत्कृष्ट उदाहरण आहे. इथे आपल्याला फक्त शिवमंदिर पाहायला मिळत नाही, तर मुख्य शिव मंदिराच्या सभोवती विष्णू मंदिर, गणपती मंदिर, पार्वती माता मंदिर, सूर्य मंदिर पाहायला मिळतात. त्याचसोबत एक ओपन शिवलिंग सुद्धा आहे. तिथेही दर्शन घेतलं आणि मग मुख्य मंदिरासमोर असलेल्या नंदीचं दर्शन घेतलं आणि निघालो मुख्य शिवलिंगाचं दर्शन घ्यायला. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि समोरच पाहायला मिळालं शिवलिंग. सकाळी सकाळी पूजा झालेली होती. एकदम विलक्षण शांतता. सकाळी सकाळी असलेलं रिकामं शिव मंदिर आणि समोर फक्त महादेव आणि मनभर शांतता. गोंदेश्वराच्या पावनभूमीत एकांतात झालेलं शिवदर्शन मनाला अपार समाधान देऊन गेलं. मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतींवरील किंवा खांबांवरील कोरीव कामात श्रद्धा आणि भक्ती एकत्र नांदते. संपूर्ण मंदिरावर असेच कोरीव काम पाहायला मिळते. संपूर्ण मंदिर अगदी मनभरून पाहिलं आणि मग निघालो स्वर्ग मंडप पाहायला. स्वर्ग मंडपात पाऊल टाकताच मनाला एक अलौकिक शांतता मिळते. इथे पृथ्वी आणि स्वर्ग यांचा सुंदर संगम अनुभवता येतो. स्वर्ग मंडपातील शांतता अंतर्मनाला स्पर्श करून जाते. स्वर्ग मंडपातून बाहेर येताना गोंदेश्वर मंदिराचं एक वेगळंच रूप पाहायला मिळतं. खरंच हे मंदिर पाहण्यासारखं आहे. एक वेगळाच अनुभव मिळतो. गर्दीपासून दूर आणि महादेवांच्या जवळ असे शिवदर्शन प्रत्येकाच्या वाट्याला यावं. धन्यवाद मंडळी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.